तर हे एक मोजणीसाठी टोकन आहे, आपलं साहित्य आहे बघा, याच्या भरलेले होते. तर याच्यामध्ये प्लास्टिकचे हे काय आहे, ठोकळे आहे बघा. तर याच्यामध्ये वेगवेगळे साईज आहे. जसं हा एक मोठ्या साईजचा एक ठोकळे आहे, त्याच्यामध्ये मध्यम साईजचे लहान ठोकळे आहेत बघा हे, आणि मग सर्वात लहान ठोकळे आहे ना. 3 साईजचे ठोकळे आहेत आणि हे वेगवेगळे कलर आहे. जांभळा रंग, हा हिरवा रंग, हा पिवळा रंग आणि निळ्या रंगाचा, हा लाल रंगाचा ठोकळा आहे. आता याचा उपयोग बघा कसे होतात. याचा उपयोग होतो मोजणी करायला. जसं आपल्याला मोजणी करायची आहे बघा, जसं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर आपण याचा उपयोग मोजणीसाठी पण करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला एखादी बेरीज करायची आहे, तशी आता ह्यांची बेरीज करायची आहे लहान लहान मुलांसाठी. आता शिकवायचं, जसं आता बघा 5 आणि 3 यांची बेरीज. तर काय करायचं बघा, जशी आता 5 म्हटलं तर 5च्या ठिकाणी 5 मोठेवाले ठोकळे किंवा दुसऱ्या रंगाचे ठोकळे वापरायचे. 1 2 3 4 आणि 5. या बाजूला 5 मांडायची आणि इकडे किती 3 1 2. तर दुसऱ्या रंगाचे 1 2 आणि 3 असे 3 ठोकळे माग आणि याच्या मध्ये मग याची बेरीज करायची बघा, ह्या ठोकळ्यांची बघा. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर यांची पण बेरीज 8 झाली आणि यांची पण बेरीज मग 5 अधिक 3 बरोबर 8. तर अशा प्रकारे आपल्याला याची बेरीज पण करता येते. त्याचप्रमाणे वजाबाकीच्या संबोध आपल्याला कळतं याच्यापासून. जसे मी म्हटलं की आपल्या हातामध्ये समजा 5 ठोकळे आहेत किंवा 5 वस्तू आहेत, ह्या 5. तर याच्यामधनं 2 कमी केले मी, 2 काय केले कमी केले. तर किती उरले, तर किती उरले 3. बघा ना, 1 2 3 ही झाली वजाबाकीची क्रिया. म्हणजे पूर्वी 5 होते आणि आपण 2 कमी केले, म्हणजे ही झाली वजाबाकीची क्रिया. तर ह्या ठोकळ्याचा उपयोग आपण वजाबाकीसाठी पण करू शकतो. त्याचप्रमाणे आपण चढता क्रम आणि उतरता क्रम बघा. आता मी चढत्या क्रमाने ठोकळं कसं लावायचं आणि उतरत्या क्रमाने कसं लावायचं बघूया. आता बघा, याच्यामध्ये मी हा एक ठोकळा मांडला, 1 झालं आणि थोडस मोठं हा ठेवलं आणि पुन्हा एक मोठा आपण हा ठेवला. तर याच्यामध्ये बघा सर्वात मोठा कोणता आहे, निळावाला. मग त्याच्यावर थोडस लहान कोणता आहे, लाल. आणि सर्वात लहान हिरवा. मग आता सर्वात लहान, मग थोडस मोठं, मग सर्वात मोठं. हा जो क्रम झाला हा चढता क्रम. हा विमान कसं चढतेला चढता म्हणतात. नंतर मोठा, मग थोडस लहान आणि मग सर्वात लहान. तर याला म्हणायचं उतरता क्रम. तर अशा प्रकारे संख्याचं पण असते. पहिले लहान, मग थोडीशी मोठी संख्या आणि मग सर्वात मोठी, याला चढता क्रम म्हणायचं. आणि मग मोठी, मग थोडीशी लहान आणि मग सर्वात लहान, याला उतरता क्रम म्हणतात. तर याचा उपयोग चढता आणि उतरत्या क्रमाने पण होऊ शकतो. तर अशा प्रकारच्या ठोकळ्याचा उपयोग आपल्याला 1 ते 100 पर्यंतची पाढे मोजता येतात, बेरीज करता येते, वजाबाकी करता येते आणि याची तुलना करता येते की कोणता मोठा आणि कोणता लहान. जसं मी आता हा ठोकळा मांडला, हा एक ठोकळा घेतलं आणि हा एक ठोकळा घेतला. सांग बेटा सर्व, कोणता मोठा आणि कोणता लहान आहे. हा कसा आहे, लहान आहे आणि हा वाला हा. म्हणजे याच्यावरून आपल्याला लहान आणि मोठ्याची तुलना करता येते. अशा प्रकारे हा एक अतिशय उपयुक्त साहित्य आहे. ठीक आहे.